सईताई डहाके यांचा प्रयत्नाने कारंजा आगाराला मिळाल्या 5 नवीन बसेस. कारंजा शहर राज्य परिवहन मंडळाचे कारंजा आगार हे वाशिम, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या चारही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वसलेले असल्यामुळे येथून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बससेवेच्या गरजेची दखल घेत आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने कारंजा आगाराला पुन्हा 5 नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक 23 जुलै 2025 मंगळवार रोजी स्थानिक कारंजा बस स्थानक येथे आमदार सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री देवेंद्र ताथोड, आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे, दत्ता राज डहाके, माजी नगर अध्यक्ष, माजी नगरपरिषद गटनेता नितीन गढवाले, माजी नगरसेवक नज्जाभाई, समाजसेवक अन्य मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितले की कारंजा आगारातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. मागील वर्षातच आगाराने 40 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यामुळे आणखी बसेसची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी राज्य परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि अखेर आगाराला 5 नवीन बसेस प्राप्त झाल्या. यामुळे प्रवाशांची सोय होणार असून आगाराच्या उत्पन्नातही वाढ होईल. अध्यक्षीय भाषणात आमदार सईताई डहाके म्हणाल्या, कारंजा आगाराला बसेसची मोठी गरज असल्याने परिवहन मंत्री आमदार प्रतापराव सरनाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही एकूण 10 बसेसची मागणी केली होती. त्यापैकी सध्या 5 बसेस मिळाल्या असून उर्वरित 5 बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील. या अगोदर सुद्धा कारंजा आगाराला 5 नवीन बसेस मिळाले होते. आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते 5 एसटी बसेसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार व प्रमुख पाहुण्यांनी नवीन बसमध्ये थोडा प्रवास करून प्रवाशांच्या सोयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आगारातील महिलांसाठी आवश्यक स्वच्छतागृह सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. तसेच आगाराच्या अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. सफाई कर्मचारी सूरज याने सातत्याने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व कारंजा आगारातील कर्मचारी संजय भिवकर, रितेश बाबरे, कल्याणी राऊत, गंगा आंबटपुरे मॅडम, संजय पवार, मीर अली, सुहास राठोड इत्यादी आगारातील चालक, वाहक कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी